शीतल जाते आता कॉलेजला, मग काय माझा दिसच सरत नाही, मग काय करते मी आपली घरातली कामं. मामी तिला सांगा अजिबात कॉलेज बुडवायचं नाही म्हणून. अहो मी आता नाही करणार कॉलेज. का ग शीतल, आता काय झालं? काय म्हणली होती? मी कॉलेज केलं तर घरातली समधी कामं राहतात. एवढे दिवस तूच म्हणत होतीस ना कॉलेजला जायचंय म्हणून. शीतल, इथं काय तुला कामाला आणली का? असं काय बोलतीस? तू कॉलेज कर, शिक, कोण अडवते ग तुला? हा ऐक मामाचं. बरं चला, रोल कॉलचा टाइम झालाय माझा, ठेवतो मी. परत वेळ मिळाला फोन करतो. वय वय, तू ठेव फोन. इकडची काळजी करू नको, मी आहे इथं. हा. काय बाई, किती बाराचं असावं एखाद्याने, मुद्दाम ह्यांच्या समोर बुदवून घेतलंस ना. अगं तू काय बी कर, उद्या मी बघतीच कशी कॉलेजला जाते ते. मामीना लई राग आलाय वाटतं. उद्या काय जाऊ देणार नाहीत कॉलेजला, पण फॉर्म भरायला तर जावं लागलच की. कशी जाऊ? चला मामी, आते मी. होय. जयडे, ही आली आणि गेली बी, मग ही महाराणी कुठची आहे ग? आवरत असेल, कॉलेजला जायचं असेल ना. बघतेच की कशी जाती कॉलेजला. नुसतं तेच करतो, बघत बस. जयडे, अशी कामाला लावते का नाही तिला, बघच तू. अगं बाई, या भैयांचा कशाला फोन येतोय? हॅलो, हा भैया बोला की. अध्यक्ष, आर यू रेडी का? काय? अहो म्हणजे रेडी का तुम्ही? हा, तयार आहे का तुम्ही? कशासाठी? अहो असं काय करता अध्यक्ष? हा, आज गावात कणसेबा येणार आहेत, माहितीत ना? बचत गटाची कामं बघायला. डायरेक्ट स्टेट लेवलला बचत गटाची कामं बघतात ती, माहितीये ना? होय होय, माहित आहे की. हा, नुसतं माहित असून काय उपयोग? ऍक्शन घ्या, काहीतरी ऍक्शन. म्हणजे माय गॉड, टॅलेंट. सगळ्याच गोष्टी कशा एक्सप्लेन करायला लागतात राहायला. काय ते वय हे? माझ्याच नशिबात असले नमुने का पाठवलेस? कसं आहे अध्यक्ष, राज्याच्या बॉडीवर डायरेक्ट होल्ड आहे त्यांचा. त्यांची मर्जी राखली तर आपल्याला पुढे काहीतरी फायदा होईल, आहे का नाही? होय होय, मी सत्काराचं. अहो मामी, सत्कार बित्कार ते जुनं झालं आता, आणि त्यांना काय होत पण नाही. त्यांना कसं असं घरचं असल्यासारखं वाटलं पाहिजे. कसं आहे मामी, तुमची टर्म बी आता संपत आली नाही, म्हणजे परत अध्यक्ष व्हायचंय का बसायचंय दोन भांडी घासत परत? ओ भैया साहेब, लय लांबड लावू नका. काय आहे ती सरळ सांगा बघू. आता काय सांगायचं त्याच्यात? त्यांच्यासाठी फक्कड जेवण तयार करा. तुमच्या बचत गटातल्या 4-5 बायकांना बी बोलवा. नाहीतर राहू द्या, मीच येताना त्यांना घेऊन येतो. आम्ही काय करतो, त्यांना तुमच्या घरी घेऊन येतो, मग तुम्ही त्यांना डायरेक्ट जेवणाचं निमंत्रण द्या. तिथनं आम्ही गावात जातो, तुमच्या बचत गटाची 4-5 कामं दाखवतो. हा, ते झालं की सगळेजण येतो तुमच्या घरी जेवायला. हा, तसं वय. हा तस. आता कळलं ना? व कसं आहे अध्यक्ष, माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग डायरेक्ट पोटातून जातो. म्हणजे बघा, इफ वी विल गिव्ह फूड इन समथिंग हॅपनिंग गुड. कशी आताच नवीन इंग्लिश पण बनवली. हा, चांगली आहे की.
ते चांगली तर असणारच. बरं, तयारीला लागा. 2 मिनिटात आम्ही त्यांना रिसीव्ह करून घेऊन येतो. होय होय. हा चला टॅलेंट. काय म्हणत होते का भैया? हे बघ जेडे, तू आतमध्ये जा आणि चांगली साडी नेस, तर मी बी घेते आवरायला. चल लवकर. अगं अगं तू चल चल चल. अगं पण मम्मी ऐक तर. अगं मम्मी काय झालंय ते तर सांग की. अगं काही झालं नाही अजून, पण होणार आहे. कंसे मॅडम म्हणून आहेत, बचत गटाची कामं बघतात स्टेट लेवलला. त्या येणार आहेत ग. मग त्यांना घेऊन जेवायलाच आपल्या घरी येतो म्हणून भैयांनी फोन केला होता. तू आवर जा. अगं मम्मी त्या भैयांनी गोड बोलून त्यांचं जेवण तुझ्या गळ्यात बांधलं म्हण की. तू बी लगेच पागळतीस. आता बस एकटीच करत स्वयंपाक. मी कशाला करू? एवढी सून करून आणली ती कशाला? चांगला 10-15 जणांचा स्वयंपाक तिलाच करायला लावते का नाही बघ. मग बघते कशी जाते कॉलेजला. मग ठीक आहे, पण मी आत्ताच सांगून ठेवते, काडीची मदत करणार नाही मी तिला. अगं म्हणूनच म्हणते, तिने विचारायच्या आधी आज जा तर ऐकतीस कुठं? जाते जाते. आज त्या शितलीची चिरताना बघायला लई मज्जा येणार आहे. मामी मी कॉलेजला जाऊन येते. अगं दम, आज नको जाऊस. आज मला फॉर्म भरायचा आहे. आज आमच्या बचत गटाच्या मोठ्या ऑफिसर मॅडम येणार आहेत घरी. आता एवढ्या मोठ्या मॅडम घरी येणार आहेत म्हणल्यावर त्यांना जेवून जा म्हणायला नकोय का? त्यापेक्षा तुझं कॉलेज महत्वाचं आहे. अहो नाही तसं नाही, पण आज फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. ते राहू दे, फॉर्म काय पुढच्या वर्षी बी भरता येईल. हे मॅडम कधी नव्हते आल्यात. अगं असं कसं म्हणतीस मम्मी? आता तू महत्वाची का कॉलेज महत्वाचं? होय बाई, ती बी हायच म्हणा. आता काय त्या मॅडमला जेवण बिवण नाही केलं की झालंच. कशाला टिकतंय मग माझं फेडरेशन अध्यक्षपद? अगं मम्मी मग चांगलंच आहे की, म्हणजे ती जाईल कॉलेजला आणि तेवढंच तू घरातली कामं तरी करशील. मग होय बाई, जाऊ दे तिकडं. तू जा बाई कॉलेजला. नाहीतर एक काम कर ना, तू त्यांना सांग तुम्ही येऊच नका. आता आपलीच माणसं अशी म्हणल्यावर आपण काय करणार त्याला? आपण लोकांची एवढी मदत करतोय, गावातल्या 4 बायका जमवून काम करतोय, पण घरात नाही एवढी मदत मिळत नसेल तर कसं करायचं? ए बाई, तू काय बघत बसली? तुला आणि उशीर व्हायचा. जा तू जा. अहो नाही मम्मी, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण आज नाही नाही राहू दे, जा तू. करती माझं मी काय करायचं ती.